खूप अडचणीतून मनुष्य नावाची जमात चाललेली आहे, खूप अडचणीतून। हे जग आता क्लिअर कट डिव्हिजनमध्ये गेलेलं आहे। ते एक जिंकणाऱ्यांचं जग आहे आणि एक हारणाऱ्यांचं जग आहे, एक जगणाऱ्यांचं जग आहे आणि कोणत्याही कारणाने मरणाऱ्यांचं जग आहे। पत्रकार तो अस्सल असतो जो हरणाऱ्यांच्या बाजूने सतत उभा राहतो, जो मरणाऱ्यांच्या बाजूने सलाईन घेऊन सतत उभा राहतो। आणि दुर्दैवाने अशा जागा खूप वाढायला लागलेल्या आहेत। हे पत्रकाराचं जे लाईफ आहे ते समृद्ध होण्याऐवजी ते सुद्धा हळूहळू हळूहळू आता सांगताच येत नाही कोण कॉन्ट्रॅक्टरवर आहे, कोण स्ट्रेंजर आहे, कुणाला काय पैसा मिळतो का, कुणाला काय सिक्युरिटी आहे का, कुणाच्या घरातली काय चूल पेटती का, अशा काळातले हे पत्रकार आहे। म्हणजे बाहेर डिग्निटी खूप आहे पण घरात गॅसचं सिलेंडर असेल की नाही सांगता येत नाही। सर्वांना नमस्कार। तुम्ही पण नमस्कार म्हणायचं। नमस्कार। नमस्कार। हां, इथून सुरुवात करायची शिकायला। हां, म्हणजे पत्रकारांना इतरांनीच नमस्कार करायचा आणि त्यांनी खाली मान घालून बसायचं आहे असं होत नसतं कधी। कृपया थोडासा आवाज वाढवा, माईकचा सरांचा आवाज येत नाही, आवाज वाढवा। खूप वर्षांनी मी माझ्या कुटुंबात आल्याचं एक समाधान मला आहे। मी काही वर्षापूर्वी या क्षेत्रात होतो आणि त्यावेळेला माझं कुटुंब खूप छोटं होतं। मी असा स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात इतकं मोठं कुटुंब पाहण्याची संधी मला मिळेल या सभागृहामध्ये। पत्रकारांचं कुटुंब मोठं मोठं होत जाणं हे समाज आणि देशहितासाठी अत्यावश्यक असतं। हे कुटुंब जेव्हा रोडवतं तेव्हा समजावं समाजावर आणि देशावर माणसावर अरिष्ट येण्याची वेळ झाली। हे कुटुंब जे मोठे झालेलं आहे त्याच्यामागे संदीपचा पण हात आहे। त्याचं स्वतःचं कुटुंब खूप छोटं असेल पण पत्रकारांचं कुटुंब त्यांनी खूप मोठं करत इथे पंढरपूरमध्ये आणलेलं आहे। आणि पंढरपूरमध्ये राबणाऱ्यांचा विठ्ठल राहतो आणि हा विठ्ठल अशाच लोकांना भेटत असतो जे कष्ट करतात, जे घाम गाळतात, जे रात्रंदिवस राबतात, त्यांना विठ्ठल भेटत असतो। माझ्या माहितीप्रमाणे अंबानीला भेटायला कधी विठ्ठल गेलेला नाही, अदानीला पण भेटायला गेलेला नाही, पण या सभागृहामध्ये हजार पत्रकारांना भेटण्यासाठी तो नक्कीच आलेला आहे। तर ही जागा, हे क्वाज, याच्याबद्दल मी संदीपला धन्यवाद देतो। काही पत्रकार खाजगीत असतात आणि काही पत्रकारांचं सामाजिकीकरण झालेलं असतं, सोशलायझेशन झालेलं असतं। त्यातला माणूस विरघळलेला असतो आणि तो समाजाच्या माणसाच्या कणाकणात मिसळलेला असतो। संदीप हा असा विरघळलेला पत्रकार आहे। आता त्याला एकाच ठिकाणी शोधता येणं अवघड आहे, पण तो मला कधी कधीतरी शोधत असतो, मी पण त्याला कधी कधीतरी शोधत असतो आणि इथेपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत। मी 42 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या फुटपाथवर ओढून अंक विकत माझी पत्रकारिता चालू केलेली होती। रेल्वे स्टेशनवरून हातात पेपर घेऊन मी पत्रकारितेला सुरू केली होती आणि मला माहिती नव्हतं जो पेपर मी ओरडून विकतोय त्याच पेपरचा मी ग्रुप एडिटर आणि डायरेक्टर बनेन, पण मी झालो। हे 42 वर्षाचे अनुभव घेऊन मी आज तुमच्यासमोर बोलतो, उभा राहतो, तेव्हा मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, वाहून जात आहे। आपण बदललेलो आहोत, आपला व्यवसाय बदललेला आहे। कधी काळी टिळकाने लिहिलेले अग्रलेखाचे हेडिंग वाचत वाचत आम्ही मोठे झालो। पत्रकारिता म्हणजे सेवा, पत्रकारिता म्हणजे समाजकार्य, त्याही सापळ्यातून आपण बाहेर पडून
आपण व्यवसाय चालू केला, आपण धंदा चालू केला आणि आता आपण नफ्या तोट्याच्या एका बाजारात उभे आहोत. हे पहिल्यांदा समजून घ्या. आजची या क्षणाची पत्रकारिता ही आमच्या काळातल्या पत्रकारितेच्या पेक्षा एक मोठं आव्हान आहे. कारण आमच्या काळामध्ये माणूस एकसंध होता, समाज एकसंध होता. आता त्याचे डिव्हिजन्स झालेले आहेत. एका माणसाचे किती डिव्हिजन असू शकतात, किती कणाकणात त्याचं विभाजन होऊ शकतं आणि त्यातल्या प्रत्येक कणासाठीची पत्रकारिता करण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. नुसता माणूस पत्रकारितेचा विषय नाही. कुठला, कोणता, कसा जगतो, कुठे जातो, त्याच्या समोरचे चॅलेंजेस काय, त्याचं राजकारण काय, त्याचा धर्म काय, त्याचं अर्थकारण काय, त्याची संस्कृती काय, त्याला कोण सतावतंय, त्याचे प्रत्यक्ष प्रश्न कोणते, अप्रत्यक्ष प्रश्न कोणते, हे असे सोडवण्याची जबाबदारी पत्रकारांच्याकडे आलेली आहे. आणि पत्रकारांनी ही जबाबदारी स्वतःहून घ्यावी लागते. त्याला कोणी इन्व्हिटेशन कार्ड देऊन घेऊन जाण्याची गरज नाही आहे. पण मला असं दिसतं हे जग इतकं स्पीड घेऊन चाललेलं आहे की ह्या जगाचा स्पीड मोजता येत नाही. म्हणजे मी अनेक वेळा परदेशात जातो, 30-30 मजली इमारती असतात. पहिल्या मजल्यावर जेव्हा लिफ्ट जाते तेव्हा मोबाईलवर आपण कुठला तरी पेपर वाचतो आणि 5व्या मजल्यावर लिफ्ट येईपर्यंत त्या पेपरची एडिशन बदललेली असते. काय स्पीड आहे! 5व्या मजल्यावर नवीन एडिशन, 10व्या मजल्यावर नवीन एडिशन. आणि हे सगळं त्या माणसाला पकडण्याचा एक प्रयत्न आहे. खूप अडचणीतून मनुष्य नावाची जमात चाललेली आहे. खूप अडचणीतून. हे जग आता क्लिअर कट डिव्हिजनमध्ये गेलेलं आहे. इथे एक जिंकणाऱ्यांचं जग आहे आणि एक हरणाऱ्यांचं जग आहे. एक जगणाऱ्यांचं जग आहे आणि कोणत्याही कारणाने मरणाऱ्यांचं जग आहे. पत्रकार तो अस्सल असतो जो हरणाऱ्यांच्या बाजूने सतत उभा राहतो, जो मरणाऱ्यांच्या बाजूने सलाईन घेऊन सतत उभा राहतो. आणि दुर्दैवाने अशा जागा खूप वाढायला लागलेल्या आहेत की जिथे आपण पोचायला पाहिजे. आणि पत्रकाराचं जे लाईफ आहे ते समृद्ध होण्याऐवजी ते सुद्धा हळूहळू आता सांगताच येत नाही. कोण कॉन्ट्रॅक्टरवर आहे, कोण स्ट्रेंजर आहे, कुणाला काय पैसा मिळतो का, कुणाला काय सिक्युरिटी आहे का, कुणाच्या घरातली काय चूल पेटती का, अशा काळातले हे पत्रकार आहेत. म्हणजे बाहेर डिग्निटी खूप आहे पण घरात गॅसचं सिलेंडर असेल की नाही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तो पोचलेला आहे. स्ट्रेंजर, कटपीस, काय 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 भानगडे होतात. आणि मुळात ही जी माध्यमं आहेत ही आपली स्वरूप बदलून ही वेगळ्या दिशेने चाललेली आहेत. मल्टीमीडिया आहेत. व्हॉट इज मल्टीमीडिया? ते पेपर पण चालवतात, ते भांडी पण विकतात. ते पेपर पण चालवतात, ते जमिनीचे व्यवहार पण करतात. ते पेपर पण चालवतात, ते अजून कुठलं तरी प्रदर्शन भरवतात. दिस इज नॉट मल्टी, दिस इज एक्सप्लॉयटरी. समाजाचं आणि आपल्या लोकांचं ह्याच्यातून एक्सप्लॉयटेशन होतं. या परिस्थितीत रेसच्या घोड्यासारखा धावणारा जो बातमीदार आहे ना, त्याला एका बिंदूवर थांबायला वेळच नाही, त्याचा अभ्यास नाही, त्याला कळत नाही, त्याला कोणी सांगत नाही. त्याच्यावर जबाबदार आहेत, त्याच्यावर असाइनमेंट आहेत. सकाळी स्मशानात जा आणि संध्याकाळी क्रिकेटच्या मॅचची बातमी घेऊन ये, एकट्याने करायचं आहे. आणि आपण असे सगळे घेऊन समाज बदलायला निघालेलो आहोत. कोणत्याही पत्रकाराला विचारा, अरे उद्या एक छान बातमी दे, तो म्हणतो साहेब विचार करतो, शोधतो. आणि बातमी ही शोधण्याची गोष्ट आहे. जो चांगला बातमीदार असतो ना त्याच्या मागे बातम्यांच्या टोळ्याच्या टोळ्या धावत असतात आणि सांगत असतात, भाऊ माझी काहीतरी व्यवस्था कर. आणि हा जो धावणार आहे बातम्यांच्या मागे धावतो, बातम्यांच्या मागे पत्रकार कसं काय धावतो? बातम्या त्याच्या मागे धावायला पाहिजेत ना. आपलं उलटं व्हायला लागलं. मग दुसरा प्रश्न, सर काय लिहू? काही सुचतच नाही, काही सापडतच नाही, काही दिसतच नाही.
आणि मला अशा वेळेला शबाना आझमीच्या नवऱ्याने लिहिलेल्या 2 ओळीची सातत्याने आठवण येते. जावेद अख्तर. काय लिहायला पाहिजे आज? तुम्ही काय लिहायला पाहिजे आज? त्यांनी त्या 2 ओळी सांगितल्या होत्या. तुम्ही असं लिहा. त्याने आपल्याला उद्देशून सांगितलं होतं, इतना अंधेरा कभी न था ये भी लिख. एवढा अंधार नव्हताच कधी भाऊ, हे लिहायचंय तुला. आता अंधार का तयार झाला तुला लिहायचं आहे. अंधाराचं गर्भाशय कुठं आहे तुला लिहायचं आहे. आणि तुम्ही सगळे सरफेसवर राहता. सरफेसवरच्या बाहेरच्या जगाशी तुमचा संबंधच येत नाही आहे. कारण काही झालं तरी आपला सरफेस जर्नलिझम आहे. जे दिसलं ठोका, आणि जे दिसत नाही त्याचं काय करायचं? ज्याचा आवाज आला तो ऐका, पण ज्याला आवाजच काढता येत नाही त्याचं काय करायचं? नाशिकपासून 18 किलोमीटरवर हा आपला समृद्ध देश, 4थ्या नंबरवर गेलेला, 3ऱ्या नंबरवर येणारा, चांगली गोष्ट आहे देशाने वरवर जाणं. पण ह्या देशाच्या डोक्यात माहितीच नव्हतं की नाशिकपासून 15 किलोमीटरवर एक आदिवासी जमात, पोटाला काहीच मिळत नाही म्हणून रोज आज ही घूस आणि उंदीर पकडून खाते. कधी गेले काय त्याच्याकडे मोदींचं 20 किलो धान्य? हे सांगायचं कोणी? हे सांगायचं कोणी? तो उंदीर खातो, तो घूस खातो, तो पावसाळ्यात नजूबाई वारुळ फोडून तळाच्या मुंग्या खातात. ये कौन से देश की बात हो रही है? ये कौन से सोसाइटी की बात हो रही है? ये कौन से औरत की बात हो रही है? ह्याचे सगळे आपण साक्षीदार असायला पाहिजे. आणि मला वाटतं की पत्रकाराच्याकडे जी एक लढण्याची उर्मी असते, जी धमक असते, तो साला कबीराच्या दोह्यातल्या फकीरासारखा असतो. ह्याच्या घरात अंधार आहे पण मशिदीमध्ये दिवा लावायला तो चाललेला आहे, कारण तो पत्रकार आहे. घरातल्या अंधाराची त्याला कधी काळजीच नाही वाटली. दिया मस्जिद में जलाओ, मंदिर में जलाओ, घर में रोशनी हो या नहीं हो पता नहीं है, लेकिन वो मंदिर में जाकर करता है. शेवटच्याकडे येताना मी तुम्हाला सांगेन, तुम्ही स्वतःला अपग्रेड करा. नवीन व्यवस्था समजून घ्यायची असेल तर पारंपरिक हत्यार तुम्हाला आता उपयोगी पडणार नाही. भिंतीवर गंजलेली तलवार तुम्हाला उपयोगी पडणार नाही. जुन्या दुर्बिणी प्रदर्शनातल्या त्या उपयोगी पडणार नाही आहेत. मी नेहमी सांगतो, कवी आणि बातमीदार हे 2 घटक असे आहेत की सामान्य माणसाला 2च डोळे असतात आणि कवी आणि पत्रकाराच्या रंध्राला डोळे असतात. त्याच्या हाताला डोळे, त्याच्या डोक्याला डोळे, त्याच्या शरीराच्या प्रत्येक रंध्रातून डोळे उगवलेले असतात आणि तो डोळे घेऊन तो समाजकारण करत असतो. कळत नाही. मी पण अनेकदा दमछाक होईल असं मला वाटायला लागतं की पत्रकारांनी काय करायचं आहे आता? काय करायचं आहे पत्रकारांनी? दादाजी एक मिनिट. मैं भी जा रहा हूं नाशिक. काय करायचं आहे पत्रकारांनी? मी स्पष्ट बोलतो, माझ्यावर लोक रागावतात, पण जेव्हा या देशातल्या सगळ्या महत्त्वाच्या व्यवस्था फेल जात असतील, बेईमान होत असतील, कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूट आपल्याला पाहिजे तशा वाकवल्या जात असतील, तेव्हा पत्रकारांची भूमिका तीव्रतेने चालू होते. कारण हाच सगळ्यांच्या संरक्षणाची हमी घेत असतो. तो हमी घेत असतो, ती आपण घ्यायला पाहिजे. मी माझ्या काळात घेतलेली होती. आणि मी पत्रकारितेत का आलो? मी नोकरी करण्यासाठी नाही आलो, मी पैसे मिळवण्यासाठी पण नाही आलो. मी तरुणपणी एक कविता लिहिली होती आणि मी माझ्या जगण्याचं कारण पक्क केलं होतं. मी का जगणार आहे? आणि मी लिहिल्या होत्या ओळी त्या, मी जन्मलो नाही नुसताच जगण्यासाठी, जग बदलण्यासाठी आलो. मी का आलो इथे? आणि आपली ही जन्मदत्त भूमिका आहे पत्रकारांची. तो बदलतो आणि समाजाचा सगळ्यात मोठा विश्वास
पत्रकारांच्या वरचा आहे, कारण तो जो लिहितो तो न विचार करता तो वाचतो, कारण त्याची धारणा आहे हे खरंच आहे. पण बदलत्या काळात सगळाच मजकूर असा वाचायला जात असेल ह्याची मी गॅरंटी देत नाही. काही वाचून सोडला जात असेल, काही न वाचला जात असेल, काही गांभीर्यानं वाचला जात असेल. हे सगळं जरी खरं असलं तर संदीप, तुझ्या फौजेवर समाजाचा इतका विश्वास आहे, इतका विश्वास आहे की एवढा विश्वास समाजातल्या अन्य कोणत्याही संस्थेवर तो नाही आहे. मला इथे संध्याकाळी जीवनगौरव पुरस्कार देणार आहे आणि मला वाटतं की काहीतरी चुकीचा निर्णय झालेला आहे, कारण मला जे करायचं होतं त्याचा अजून प्रारंभसुद्धा झालेला नाही आहे. कदाचित प्रारंभ व्हावा म्हणून ते करत असेल आणि सिरियस ऐकून तुम्ही थकलेला असेल. पहिल्यांदा एका गोष्टीवर विश्वास ठेवा, हे जग बदलता येतं. पहिल्यांदा विश्वास ठेवा, वी कॅन चेंज दिस अँड चेंज विल बी देवर. आणि हे करण्यासाठी तुम्हाला एक लीडर लागतो. मी संदीपची पत्रकारिता सकाळमध्येही बघितली, सकाळच्या बाहेरही बघितली. जिथे सूर्याची किरणंही पोचत नव्हती तिथे हा संदीप पोचत होता. जिथे दुःखितांचे अश्रू पुसायला कोणतेही हात जात नव्हते, यायचे पण हात जात नव्हते, तिथे हा संदीप जात होता. मला अनेकदा वाटलं की मी त्याच्या वाटेवर किंवा तो माझ्या वाटेवर येण्याचा प्रयत्न करतो आहे की काय. आणि एक मोठा पट घेऊन या देशातल्या, या जगातल्या माध्यमांचा विचार करायला तो उभा राहिलेला आहे. खूप गंभीर गोष्ट आहे. त्यामुळं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याचा तुमच्यावर विश्वास आहे. आणि विश्वास सरसकट संपत नाही, जग डुबून जाईल. मला एक लहानपणी सांगितलेली एक 2-4 ओळीची गोष्ट आहे, ती ऐका. की पत्रकारांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे, खरं काय आणि खोटं काय, भ्रम काय आणि वास्तव काय, हे ओळखण्याचा. आणि तिथे पत्रकार फेल होतात. ही खलील जिब्रानची छोटीशी कथा आहे. तो म्हणाला, 1-2 तरुणी समुद्रामध्ये स्नान करायला गेल्या. त्या दोघी स्नान करून बाहेर आल्या. पहिली मुलगी आली, ती अतिशय सुंदर होती, तिचं नाव सुंदरी होतं. तिनं घाई गडबडीत आपले कपडे घातले, ती निघून गेली. दुसरी पोरगी आली, ती कुरूप होती, तिचं नाव आगली होतं, कुरूपता होती, काळी होतं. तिनेही कपडे घातले, पण ते सुंदर पोरीचे कपडे होते. आणि सुंदर पोरगी कुरूप पोरगीचे कपडे घालून गेली. त्या दिवसापासून जिच्या अंगावर सुंदर पोरीचे कपडे होते, पण जी कुरूप होती तिला लोक सुंदरी म्हणायला लागले. आणि जी कुरूप होते आणि जिच्या अंगावर सुंदर पोरीचे कपडे होते तिला वेगळं म्हणायला लागले. या फरकातून आपल्याला प्रवास करायचा आहे. आपल्याला मी शुभेच्छा देतो. आणि संदीप कुठे गायब झाला, दिसलाच नाही मला. हां, आहेत आहेत, त्याला पण जागा मिळालेली. हां, फोनवर बोलतायत. तर धन्यवाद, थँक्यू, ऑल दी बेस्ट.